मित्रांनो, 7 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे आपल्या देशातील लोकसभा आणि ज्या काही राज्यातील ज्या काही विधानसभा आहेत, जसं की महाराष्ट्र झालं, कर्नाटक झालं, ह्यामध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या, ह्यामध्ये कशा प्रकारे बोगस मतदान झाले किंवा लाखो जे काही मतदान आहे त्याची कशा प्रकारे नोंदणी झाली, हे त्यांनी जे काय आपल्या देशातील निवडणूक आयोग आहे त्याच्यावर त्यांनी आरोप केले आहेत. ज्यावेळेस राहुल गांधी यांनी जे काही आरोप केले, त्यावेळेस इंडिया टुडेची जी काही टीम आहे, त्यावेळेस जी काही कर्नाटकमधील महादेवपुरा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी ते फॅक्ट चेक करण्यासाठी गेले. त्यावेळेस आरोपात सुद्धा हे जे काय राहुल गांधी यांनी आरोप केले ते पूर्णपणे सिद्ध झाले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हे आरोप सिद्ध झाले, त्यावेळेस निवडणूक आयोगाने म्हणजे पूर्णपणे गप्प बसलाय. त्यांनी उलट राहुल गांधी यांना हेच विचारलं आहे की तुम्ही एक शपथपत्र दाखल करा, तरच आम्ही कुठेतरी मान्य करू की किंवा त्याची चौकशी करू की हे पूर्णपणे जे काय वोट स्कॅम आहे तो झाला आहे. जवळजवळ महादेवपुरामध्ये 1 लाखाच्या आसपास हे जे काय मतदार म्हणजे बोगस मतदान नोंदणी झाले असं आलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपल्या जर महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं, 5 वर्षामध्ये एवढं मतदान वाढलं आहे, तेवढं ते 5 महिन्यामध्ये जवळजवळ 30 ते 40 लाख हे मतदार नोंदणी झाले. म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्याच्यावरून आपल्या निवडणूक आयोगाची काहीच प्रतिक्रिया नाही. कुठेतरी ती डायरेक्ट त्यांनी प्रेस कॉन्फरन्स, जर मान्य आहे ना, जर तुम्ही जर हा स्कॅम केला नाही, म्हणजे राहुल गांधी यांनी असे आरोप लावलेत की जे काही निवडणूक आयोग आहे आणि जे काही भाजप आहे यांनी एक संगनमत करून हे पूर्ण जो काही मतदार बोगस मतदान आहे ते त्यांनी केले आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ते सत्तेमध्ये बसलेत असं त्यांनी हे केलं आहे, दावा केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही जर दावा जर खोटा असेल, जर भाजप आणि जर निवडणूक आयोगाला जर असं वाटत असेल की हे राहुल गांधी हे पूर्णपणे खोटं बोलत आहे, तर तुम्ही डायरेक्ट मीडिया समोर येऊन तुम्ही तुमचं मत असेल ते व्यक्त करू शकता ना. जर तुम्ही जर असंच गप्प राहिला किंवा तुम्ही म्हणतात राहुल गांधी काहीतरी चुकीचं बोलतात किंवा काही आमच्यावर आरोप लावतात, ते तुम्हाला सिद्ध करायचं असेल तुम्ही डायरेक्ट प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुरावे द्या. दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की जे काही देशातील पूर्ण जे काही आपल्या ज्या विधानसभेच्या म्हणजे रिसेंटली हे झाल्या निवडणुका झाल्या, त्यांचा पूर्ण इलेक्ट्रॉनिक डाटा हा तुम्ही तुमच्या साईटवर अपलोड करा. पूर्ण आपल्या देशाला सुद्धा त्यांना बघू द्या की खरं काय खोटं काय. मग तुम्ही जर निवडणूक आयोग म्हणते हे सगळं चुकीचं आहे, तर तुम्ही ते डाटा त्या आपल्या तुमच्या वेबसाईटवर अपलोड करा ना. त्यासाठी कशाला तुम्ही म्हणजे मनामध्ये भीती बाळगताय. म्हणजे खरं होईल ना, म्हणजे दूध का दुधावर पाणी का पाणी, म्हणजे हे होईलच ना. पूर्ण आपले जे काही जनता आहे त्यांच्या समोर येईल ना की नक्की राहुल गांधी खोटं बोलत आहेत का निवडणूक आयोग खोटं बोलत, हे कळलंच ना. दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक संस्था किंवा ज्या काही महानगरपालिका, नगरपालिका किंवा आपल्या राज्यातील विधानसभा, विधान परिषद आणि ज्या काही लोकसभा ह्यांच्या निवडणूक कुठंतरी शांततेत व्हाव्या आणि एक निष्पक्षपणे व्हाव्या किंवा त्या पूर्ण कर्तव्य, ह्यासाठी आपल्या घटनेने जे काही निवडणूक आयोग आहे ह्याची निर्मिती केली आहे. हे कुठेतरी निवडणूक आयोगाला हे कुठेतरी सरकारच्या दबावाखाली काम करताना दिसत आहे, असं म्हणजे कसं आहे म्हणावं लागेल. मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही कर्नाटकमधील महादेवपुरा या ठिकाणी एकाच खोलीमध्ये जवळजवळ 80 मतदान हे पाहायला मिळाले. म्हणजे एक विचार करू शकता, एकाच रूम मध्ये कसं काही 80 मतदान असू शकतं. नंतर त्या टीमने जी काही इंडिया टुडेची टीम आहे, नंतर त्यांनी त्याची सुद्धा त्यांनी चौकशी केली, तर त्या जो काही त्या रूमचा घरमालक होता तो कुठेतरी त्या भाजपाचा कार्यकर्ता हे नंतर निदर्शनास आलं आहे. म्हणजे हे जे काही, आणि दुसरे अजून महत्वाचं म्हणजे ही जे काय राहुल गांधी यांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स केली, त्यानंतर जसं की राजस्थान झालं, मध्य प्रदेश झालं, बिहार झालं, ह्यांच्या जे काही साईट आहे त्यांच्या वेबसाईट इलेक्शन कमिशनच्या, त्या पूर्णपणे बंद त्यांनी केल्या आहेत. कारण कसं आहे, नंतर ही जे काही स्कॅम काढल्यानंतर पूर्ण जे काही आपल्या भारतातील लोक आहेत ते पूर्णपणे चेक करण्यासाठी ते साईट ओपन करत होते, पण त्यांना त्या ठिकाणी साईट पूर्णपणे बंद होती. म्हणजे आपण म्हणू शकतो की खरंच हा काय स्कॅम हा झाला आहे. मित्रांनो, आपल्या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे. तो जर आपल्याला कसं टिकवायचा असेल, तर प्रत्येकाने जे आपल्या देशामध्ये चुकीचं होत आहे, मग ती कुठली संस्था असो किंवा कुठला व्यक्ती असो किंवा कुठला पक्ष असो, त्याच्या विरोधात प्रत्येक नागरिकांनी आवाज उठवणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. तरच कुठेतरी आपण म्हणतो की आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही, तरच ते कुठेतरी म्हणजे टिकून राहील. नाहीतर आपल्या देशातील जे काय सध्या लोकशाही आहे ते कधी कुठेतरी हुकुमशाही कधी होईल किंवा कधी निर्माण होईल हे कोणाला समजणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने आवाज उठवणं गरजेचं आहे किंवा आपली जी लोकशाही ते टिकून राहण्यास मदत होईल. तर मित्रांनो,
हे जे काही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा हे जे काही व्हिडिओच्या म्हणजे संदर्भात तुमचे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर अशाच आपण एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.